आव्या बोल ना काहीतरी. काय बोलू? आता एवढं रागात बसलाय, मग बोल काहीतरी. काय झालंय आता? डोक्यात काय चाललंय तुझ्या? काय नाही. बरं ऐक ना, सॉरी. तू कशाला सॉरी म्हणते? मी सॉरी म्हणते कारण माती आम्ही दोघांनीच खाल्ली. आता तुम्ही काय केले? सगळं ह्याच्यामुळे झालंय. मी एकट्याने माती नाही खाल्ली, खरं तर ह्यानेच माती खाल्ली. अगं पण ही दोघं बोलावे म्हणूनच केलं ना आपण. हा, अरे पण काय झालंय ते तर सांग. खरं तर आमचा हेतू लय चांगला होता, पण हे असं होईल वाटलं नव्हतं. एवढा मोठा भडका उडल. अगं पण काय केलं ते तर सांग. अरे ती तुला आणि साक्षीला चिठ्ठी भेटली ना, ती आम्ही दोघांनीच टाकली होती. काय? आता तू काही येडी आहे काय? आव्या, मी काय तुमची भांडणं व्हावी म्हणून नव्हतं केलं. अगं पण झाली ना आमची भांडणं. पण आमचा हेतू नव्हता ना तसा. अरे तुम्हाला दोघांना मध्ये यायची काय गरज होती? मग तुम्ही एवढे दिवस बोलत नाही, आम्हाला कसं वाटतंय? अगं पण आमच्या भांडणात तुम्हाला पडायची गरजच नव्हती ना. आम्ही आमचं बघून घेतलं असतं. हा हे बरं आहे. म्हणजे मित्रमैत्री काय फक्त कामापुरते असतात का? तुमचं बोलणं बंद झालंय. बघ की, आपण पहिल्यासारखं बोलत पण नाही आता. चौघं एकत्र येत नाही का एकत्र जात नाही, ते चांगलं नाही वाटत मला. म्हणून या मायरेला घेतलं सोबतीला आणि म्हणलं करू काहीतरी यांचं पॅचअप. अगं तुम्ही चांगलं केलं, पण तुम्ही बघितलं ना तिला किती राग आला होता. तिने माझ्या कानाखाली टाकली. हा, पण तुझं तोंड होतं का गोड त्या दिवशी? काय बोललास तिला? ऐकलं का तू तरी नीट? तू असं नव्हतं बोलाय पाहिजे. बरं आव्या, तुलाही म्हणतो ना तुझ्याकडे यायचं होतं बोलायला. मग आता आले ना तुझ्याशी बोलायला, सांग मग आता काय करायचं? आता ना आपण काहीच करायचं नाही, कळलं का? जोपर्यंत ती स्वतःहून माझ्याशी बोलायला येत नाही ना, तोपर्यंत आपण बोलायचं नाही. तुम्हाला पण सांगतोय, कळलं का? नाही का तुझा हे का पुढंच चाललाय? काय नाही बोलायचं आणि तिलाच येऊ दे बोलायला. म्हणून आम्ही काहीतरी केलं होतं, प्लॅन असा फुस झाला. अरे मुलं कुठे आहेत? काय ग? मुलं कुठे आहेत? सर आम्हाला माहिती नाही, आम्ही आल्यापासून वर्गात कोणीच नाही. बरं बसा. आणि ही माझी बुक आहे, ती टेबलवर ठेव. आणि मुलं आले की मला सांगायला ऑफिसमध्ये. मैऱ्या, हा अरे हा प्लॅन पण फसला की. हा ना, आता काय करायचं? काय करायचं बरं? पण आपण काहीतरी केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. दिसत नाही का तुला? अरे सर आहेत ना. अरे सॉरी. अरे चष्मा नाही लावला. अरे चष्मा कुठे आहे? सर, चष्मा तुमच्या डोक्यावरच आहे. अरे हो की, कुठे फिरताय? ते आम्ही इथंच होतो. हा, इथंच होतो वर्गाच्या माग. आणि वर्गाच्या मागे काय करताय? वर्गाच्या माग काय करतोय? काय करत होतो? काय बॉल शोधत होतो? नाही, चैन शोधत होतो. चैन? हा, चेन. चैन? अरे कुणाची? अरे नक्की ठरवा कुणाची. हे थांब, मी सांगते. चैन ह्याची होती, ह्यानी माझ्याकडे दिली होती. आणि जेवायला गेलो बाहेर आम्ही, मग मी खिशात ठेवली, पण खिसा फाटला नाही तरी ती बाहेर पडली. आता हरवली. हा. आणि कितीची होती? 20 रुपये. 20,000ची होती. 20,000? हा, अरे एवढी मौल्यवान वस्तू कोणी हरवतं का? हरवतो ना. नाही म्हणजे हा हरवतो, चावी हरवतो, चैन हरवतो, सगळं हरवतो. चला आपण जाऊन शोधू. चला. नको ना सर, तुम्ही कशाला? आम्ही जातो की शोधायला. नको. का नको? का नको म्हणजे तुम्ही आलात तर सगळंच भांड उघडं पडेल. चला शोधूया आपण. येत होते तुम्ही? चला शोधूया आणि लेक्चरलाही बसायचंय. चला. आता चला त्यांना घेऊन. अरे कुठं हरवली? हरवलीच नाही तर शोधणार कुठून? काय? नाही म्हणजे मातीत हरवली असेल, मातीत. अरे शोधा लवकर. मला काय वाटतं सर, आम्ही शोधतो, तुम्ही जा. असं म्हणताय? शोधानी या लवकर क्लासमध्ये. हा सर. बरं झालं सर गेले. आईला त्या सराला पण आत्ताच धरकायचं होतं का?
तुला दिसत नव्हतं का खाली बघून चालला होता? आता मला काय माहिती फोडले येतील ते. सगळं तुझ्यामुळे झाले. मग तू कशाला चेन सांगितलीस? मग तू कशाला बॉल सांगितलंस? अगं आता मला काही सुचत नाही. तूच आता कर काय करायचं ती. काय करायचं म्हणजे? काहीतरी सांगायला लागेल ना. काय सांगायचं आता सरांना? सरांना सांगू भेटली चेन आणि काहीतरी कटवून मोकळू. सर म्हणतील दाखवायचे. मग अगं तुझं डोकं नको चालू. आता मी सरांना काही खोटं बोलायचं नाही ते बोलते. कर तुला काय करायचं ते कर, पण मला येत न मोकळं कर बाया. मी नाही अडकवलं तुला. तुझं तूच अडकले जाऊन धडकताय सरांना. आता मला काय माहिती, तू मध्ये मध्ये त्वचा नको मारू फक्त. मी नाही मारत, तूच करतीस. आणि इतर वेळी ना जसं खाली बघून चालतो ना तसं नाही चालायचे. ताट मान करून वर बघून चालायचे. कळलं का? चल. ए खिर्या, अरे चौक गेली कुठं? जाऊ दे कुठं, पण आपल्याला काय करायचंय? काय करायचे? अरे हा तर चान्स आहे आता. कोणी वर्गात नाही तर साक्षीला पाठवायला. हा मग तू जा ना, पटव ना. आम्ही एकटा कुठे जाऊ? मी आलो आणि साक्षी मला पटली का? ए येड आहे का तू? अरे साक्षी वहिनी आहे तुझी. वहिनीला सांग ना की मला पण एखादी पटवून द्यावी. माहित आधी पटू दे ना, मग ते जुळून देऊ. खरं तशी ना. हा चल तू पुढे, मी तुझ्या पाठी. अरे चल लवकर. अरे कुठे गेले सगळे? काय माहिती कुठे गेले? काय दिसतंय का? हे नाही दिसत रे. अरे मला दिसतंय की. इथं काय करताय? काय नाही सर, बघतोय. वर्गात नाही जाऊन बघा. वा वर्गात. हे बघा, उद्या आपल्या कॉलेजमध्ये गेस्ट येणार आहेत. त्यामुळे मला मुलांमधून आणि मुलींमधनं एक एक टीम लीडर लागणार आहे. आता मुलांमधनं कोण होत आहे? सर मी घेतो जबाबदारी. मी होतो लीडर सर्वांचा. माझा बाप सरपंच आहे. हो भावी सरपंच. अहो तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळली ना तेवढंच पुरेशी आहे. आणि ही जबाबदारी आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर देऊ की. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बसा खाली बसा. हे हसू नका रे. अविनाश, तू मुलांकडनं काम बघायचं आणि मुलींमधनं साक्षी तू. नाही सर, मी नाही करत. दुसरे कोणाला तरी सांगा. हे बघ, मला कारणं नको आहेत. मी तुला सांगितलंय. आणि काय असेल ते तुम्ही दोघं चर्चा करून सॉल्व्ह करा. म्हणजे काही अडचण असेल तर. आणि कॉलेजचा परिसर आणि क्लासरूम ह्याची पूर्ण जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे स्वच्छ करण्याची. ठीक आहे का? चला, काय अडचण आली तर तसं मला कळवा. मी आहेच तुमच्या मदतीला. ओके? काय झालं? काय झालं म्हणजे? असं मागणी येऊन हात कशाला लावला? ते जाऊ दे. तिकडे बघितलंस का? का? काय तिकडं? अगं साक्षी आणि संत्या भेटत्यात. अरे काय येडा आहे का? ती रोज कॉलेजमध्ये भेटत नाहीत का? अगं नुसती भेटतेत नाही, हातात हात दिलाय. साक्षीने संत्याच्या हातात हात दिला. अयो अयो, साक्षीने असं कसं केलं? संत्याच्या हातात हात कशाला दिला? अगं नुसता हात नाही, तो हात धुणार पण नाही असं म्हणतोय. बरं मला खरं सांग, तू हे सगळं कुणाला सांगितलेलं नाही ना? नाही नाही, कुणाला नाही. फक्त मी आव्याला सांगणार. आवेला सांगणार का? तुला भांडण लावायची त्यांच्यात? तू भांडण लावलं? अगं मारतेस कशाला? मग काय करू? तुझी पूजा करू? हे बघ लक्षात ठेव, ह्यातलं काय पण आव्याला कळता कामा नये. आव्याला कळलं ना तर परत त्यांची भांडणं होतात. आणि आता त्यांची भांडणं सोडवण्यात वेळ नाही घालवायचं. आता ना काहीतरी प्लॅन केला पाहिजे त्याच्यासाठी. पण काय करायचं? सगळं मीच सांगायचं का? मी सांगू? मी सांगू? हो. थांब सांगतो. हा, एक आयडिया आठवली. हा, सांग. आपण असं करू. कशी वाटली आयडिया? आयडिया तर मस्तच आहे, पण ऐनवेळी काम नाही ना आली आयडिया. ह्यात जडून मारील तुला. आता आता सक्सेसफुलच होणार. हा चल मग.
ही काय बघून गेली माझ्याकडे? मला वाटतं ती फिदा आहे ती. ए पळे, आता काय नाही. माझं साक्षीचं ती आणि कुंबलीचं. चल. काहीच नाही रे. पचका झाला रे. गप्प हसू नको, त्यामुळे झाले सगळे. आपण मला वाटतं त्या का बघितलंय. जाऊ दे. कसली लाईन होती तुला. लाईन तर देत होती पण मग असं काय केलं? तिनं मुदाम केला असेल का असं. जाऊ दे. मरू दे. चल, त्यामुळे झालं. मैऱ्या हा. आता ना तू तिथे जाऊन बस आणि मी इथे ना त्या किरण्याची वाट बघते. आता कॅडबरीचा कागद टाकला होता ना तो हा. येईलच बघ. चालतं. त्या का एकटक बघत होती. म्हणलं त्या कसं बघत होती. आम्ही जाऊ चल. किरण कोण? मी? इथं दुसरं कोणी किरण आहे का? नाही. मग तुलाच बोलवते. चल सांगते. ए त्याला नको घेऊन येऊ, तू एकटाच ये. मी एकटा? तुला बोलते जा. जाऊ? हा. बोल ना. ठीक आहे कॅडबरी. नाही नको. अरे घे की. नको. फ्रेंडशिप करशील का माझ्याशी? फ्रेंडशिप 2 मिनिटात आम्ही आलो. सांगते फ्रेंडशिप करशील का? काय करू? जा कर. हा ठीक आहे, सांगतो करतो. करतो की. विचार करून बोल बर का. थांब. अरे ऐक ना, ती म्हणते विचार कर. आता कसला विचार करू? अरे याच्यात काय विचार करायचे. जा तिला सांग करतो फ्रेंड्स. बरोबर बोलतो तिला. केला पक्कावाला विचार. काय ठरलं? हा केला विचार पक्कावाला. हे घे कॅडबरी. कॅडबरी? बरं दे. बरं मग येऊ. ए थांब की. काय? अरे कॉलेज सुटलं ना की कॉलेजच्या मागचा तो बस स्टॉप आहे ना, तिकडे भेटायला ये की. भेटायला? हा येतो की. बाय हा? बाय बाय. बाय. झालं ना आपलं काम. मग कोमल म्हणतात मला. कसं गंडावलं त्याला, त्याला कळलं पण नाही. तसा मैऱ्या ह्या वेळेस केलेला प्लॅन चांगला होता. बघा की हे होईल ना सक्सेस. नाही झालं तर आता ह्या वेळेस खरंच जीव घेईन तुझा. कोमलीला एवढं शांत वागता येतं तरी का? पण तरी बघ ना कशी वागली मी आता. बघूया की आता कळलंच. कोमातच जाईल तो. बस स्टँड म्हणून मी गावात आणले. पुढे पुढे चल. काहीतरी यागळा असेल. हा आव्या तुम्ही इकडे थांबा. मी टाकतो. मी इकडे थांबतो. हे ओढू का. आली ती वडा. थांब मी ओढतो. मी ओढतो. मी ओढतो. अरे मी वरती ना. तू कालाय मरू दे. मरू दे.
हव्या अरे रस्सी कोण वाढायचं अरे रस्सी कोण वाढायचं अरे मी रशी ओढीत होतो हिनं मला ओढून नाही दिली. मी ओढत होते यांनी नाही ओढ दिली. अरे हिनंच ओढून नाही दिली. तुम्ही सारखी कायम भांडतच राहा मग हिला सांग ना. अरे गेला ना प्लॅन फसला ना आपला आता प्लॅन नाही फसायचा. तू रशी घे चल दुसऱ्या बोळात जाऊ. चल मग लवकर ए मैऱ्या तुला दोरी ओढायला काय झालं? आता मी काय कोंबडी केलेलं नाही या आव्यामुळे झालं सगळं आव्या तुला कळत नाही का? तुला अक्कल नाही का? अगं मी दुरी वडीत होतो हिला ओढून नाही दिली. हा ना माझ्यावर ढकलते. याच्यामुळे प्लॅन फ्लॉप झालाय. हे बघा तुमच्या दोघांची भांडणं आहेत ना ती बाजूला ठेवा. प्लॅन मध्ये सगळ्यांची गरज आहे. सगळे असतील ना तर प्लॅन व्यवस्थित होतोय. कळलं का? बरं ठीक आहे. आता ऐका मी त्यांना दुसऱ्या पोळीनी दुसरीकडे घेऊन येते. आता गडबड केली ना मग बघा. हा चालते चालते. चला माझ्या मागं कुठं तिकडे जा. सांगते कसं का पडला? अरे मलाच नाही माहिती ती कुठे गेली आणि अरे ह्या बोळाला गेल्यात. चल चल. बघितलं ना कसा हात शेणानं माकलं पण अरे हात हात करत होता सारखा चांगली जिरवली हा त्याची. आपण जर सगळे एकत्र असू ना तर असा कोणता पण प्लॅन आहे ना सक्सेसफुलच होईल. हा त्यामुळे ना आपली मैत्री लय महत्वाची आहे आणि ती जपली पाहिजे. हा बरोबर आहे तुझं. पण काय लोकांना ना कळतच नाही. कसं आहे ना ते गैरसमजाचं पिल्लू आहे ना बाजूला सोडून द्यायचं. म्हणजे कसं मैत्री अशीच फुलत राहते. हा बरोबर आहे तुझं. राहू दे आता लय वेळ झालाय. चला घरी. अरे किर्या तुम्ही दोघं ह्याला का मारताय? करतेस तसं काय करतोय? किती भारी ऍक्टिंग करते तू हा मैर्या अरे तू भारी ऍक्टिंग करतो मी पण करते की तू जसं माझ्यावर प्रेम करतो तसं मग यांना पण सांग की करायला. हा मित्रांनो बरोबर आहे इथं. मी जसं हिच्यावर प्रेम करतोय तुम्ही तसं सगळ्यांच्यावर प्रेम करा. आणि हो आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रोहिदास फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.